भाऊ, आता तुम्ही आमदार नाही तर नामदार झालात. मागच्या 2 वर्षापूर्वी नायगाव या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात तुम्ही 100 कोटीचा नायगाव विकास आराखडा मंजूर करायचं चाललं होतं, स्वप्न होतं तुमचं. त्याबाबत आता काय भूमिका घेणार आहे? पाठीमागच्या वर्षीच या पवित्र भूमीच्या विकासासाठी 100 कोटी रुपयाची मागणी आपण मुख्यमंत्री महोदयांच्याकडे केली होती. आणि मला सांगायला आनंद होतो की कालच येताना मी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केलेली आहे. 3 तारखेला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी येत आहेत आणि आराखडा बऱ्यापैकी जिल्हा परिषदेने तयार केलेला आहे. आणि आराखड्याच्या अंतिम मान्यतेला येणाऱ्या 3 तारखेनंतरचं जे पहिली मंत्रिमंडळाची बैठक होईल त्यामध्ये आराखड्याला मान्यता देऊ आणि या नायगावच्या पवित्र भूमीचा, सावित्रीबाईंच्या भूमीचा विकास आणि जे आपल्या सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्राला, देशाला अपेक्षित असणारं सावित्रीबाईंचं स्मारक आपण या ठिकाणी सन्मानानं उभं करू.